तर मैत्रिणींनो, ही दुधीची भाजी आहे ना, फार कमी लोकांना आवडते. पण माझ्या घरामध्ये मी अशा प्रकारे बनवली ना, की खूप सर्वांना आवडते. तर दुधी मी पहिल्यांदा चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याला सोलून घेतलेली आहे आणि असे त्याचे बारीक-बारीक काप करून घेतलेले आहे. इथे चण्याची डाळ मी 2-3 तासापूर्वी भिजत घातलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. फोडणीला राई, जिरा, मिरची, लसूण घातलेली आहे आणि लांब-लांब मी कांदा कापून घेतलेला आहे. तो चांगला परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे. ती हळद चांगली तेलात परतून घेतली आणि याच्यामध्ये मी जी कापलेली भाजी होती ती घातली, ती परतली एकदा. मग मी याच्यामध्ये चण्याची डाळ आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, चांगलं परतून घेतलेलं आहे आणि झाकण मारून ह्याच्यावरती मी पाणी ठेवलेलं. चांगले 80% भाजी शिजलेली होती, पण ह्याच्यामध्ये पाणी होतं. ते पाणी चांगलं सुकू दिलं आणि याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घातली. भाजी इतकी मस्त आणि अप्रतिम झालेली ना, चपातीऐवजी भाकरीबरोबर सुद्धा छान लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.